बुडे त्या पोरगा कुठे आहे? झुमऱ्या कुठे आहे? तो आहे ना, घरी आहे ना. कोण काय झालं रे बाबू? त्याले बोला, पहिले बाहेर बोला. तो कामात आहे बरोबर. बोला बरं, दे बरं आवाज बुडे त्याले झुमऱ्याले. बरोबर बाबू बोला. बाबू झुंबर, हा इकडे रे बाबू. तर मुतरी लखन आमच्या मा घरी व्हायला कर बाबा. हा बुडेल सांगते रे बा. काय मा? अरे बाबू हा नामदेव काय म्हणते पाय बरं. काय रे झुमऱ्या, तुला जास्त मस्ती जळली काय? हा जास्त मस्ती जळली का तुले? माझर होता बाहेर गाऊन आमच्या गावात राहायला येऊन ते येऊन राहायला हवाशी शिल्लकपणा करून आला का? काय झालं बाबा नामदेव तुले? हा आमची मस्ती विस्ती काढून राहिला तू. काय म्हणजे काय केलं काय बापोरा? सांग ना तू. काय केलं काय? असं बोल नको बा तू. बुडीच्या पोराला विचार काय केलं तर दलिंदराने घ्या बेसरमानं. त्याला लाज नाही वाटत असे धंदे करायच्या बाबती. बाबू दुसऱ्या गावून येला ना आमच्या गावामध्ये पोट भरेले तसं गुपचूप चुमून पोट भर. अगं बना करू नको. अरे झुमरे काय केलं रे तू? काय केलं? काहीच केलं नाही मा, काहीच नाही केलं मी. काय बा त्या गावात आम्ही राहायला आलो, आमच्या दादागिरी करून राहिला का? आमच्या घरी येऊन राहिला का मस्ती करायला? भांडणं करणार का तुला? सांग भांडणं करणार का? बुडे मी काल दादागिरी करू अदलक किल्ली आता करणार आहो का मी? मी ना त्या पोराला पोटा पाण्याला लावलं, त्या पाटल्या घरी ट्रॅक्टरवर ठेवलं. रिकामे धंदे काय करून आला? मा धुरा फोडला बा यानं. त्या मुंशीरामनं सांगितले धुरा फोडायचा तर यानं फोडला. सांग किती बेसरमपणा. हा हो सळे जोड्या. अरे हो असे धंदे करता का रे? हो लुच्च्या. माझला का तू जास्त बाबू? आपण दुसऱ्या गावात येईल असा बाबा काय करावं लागतं तुला? काल धुरे दारे फोडा लागतात आपलं मुकड्यान ट्रॅक्टर वावरावर धुऱ्या काय करत होती रे तुला? नाही ना मा, मी काहीच नाही केलं ना, खरंच नाही केलं, काहीच नाही केलं. नाही त्या नामने अंग फिरलं. घरी येऊन राहिला आपल्या तोडवासात तर आरामखोरपणा केला कशी तू ना बाबू. तुम्हाला माहिती आहे ना, चप्प्यासाठी तर काही करत तू, दारूसाठी मुतासाठी 200-400-500 दिले तीन त्या मुंशाला तुला शिल्लक दादर गोळ लागले असेल तुले. तू हरामखोर जात ना, ती काही सवय जात नाही काही. नामदेव हा नाही का कुंभटेला आता 2-4 हाय काय गे काय बुडी बैठली पण बुडी ऐकून नाही राहिली आता. ओ मा तसं काही नाही ना मा. मी तसा करणार आहो का? तुलेच माहिती मी कसा होतं. नाही ना म्या काहीच नाही केलं. झुंबर आता तर खरा बोलणं बाबा, खरा बोलणं. असे खोटे धंदे न करू ना. बरोबर नाही गे, सोबत नाही तुले. लेका साऱ्या गावातले लेका तुला झुंबर मामा करता. तुला का असे धंदे करत? बरोबर आहे का हे? अरे झुंबऱ्या तुला काय ठेवली रे या गावामध्ये? मला चव सांग ना. काय ठेवली? एवढा मोठा माणूस आपल्या घरी येऊन राहिला आणि तुझे नाव घेऊन राहिला तरी तू खोटा बोलून राहिला बाबू. त्यानं पाहिलं असेल देखलं असेल म्हणून राहिले की ते. सांग बरं. ते तुला जर खोटं वाटत असेल वावरा लोक चालतो माया. यानं काय सत्यानाश केला त्या वावरात पाय तू काय याचं काम आहे का ट्रॅक्टरवाल्या धुरा फोडणं? सांग बरं बुडे. हा मुकड्यानं ट्रॅक्टर चालवायचं काम करायचं यानं. धुरे धारे काल फोडा लागतात बरं याले. बापा नामदेव मला काही खोटं वाटत नाही रे बाबा. तू काय विनाकारण हिला घेणार आहे का मा पोरावर? हाच लुच्चा मा पोरगा चप्प्यासाठी काही करते तुला सांगतो, काही करते. दारूच पाहिजे त्याने. 200-400-500 शिल्लक दिले तीन त्यानं. यातला हाणून त्यानं त्याची खुबी याने माहित आहे ना काय आहे. हा कोणाला सोडत नाही ना बापा नामदेव. काय सांगू तुले, मी तर कावली या पोऱ्याले. असं वाटतं जीव घ्यायचा जीव. बुडी तिकून झाली रे आता बेगले का काम का? आता बुडी सोडत नाही का मला घरात? बापा नामदेव मी तुला माफी मागतो बापा. मा पोरानं चूक केली तर जाऊ दे बापा. एवढ्या बारीनं सोड रे बापा. दिले हराम खोराले सोड बापा एवढ्या बारीनं. नाही बुडे जाऊ दे काही माफी नको मागू बापा. त्या पोरगा काटत हराम खोराचा काय करू झाले. जाऊ दे बापा. चाललो मी सारे गड्या जाऊ. चला नामदेव सुधर गड्या. झुमऱ्या सुधर जरासा. चालले बेसरमा घरात चालतो. माझा होता चाल लवकर घरात. भळीच्या असं काम करतं का डुकरा? ती बुद्धी काय शेण खायला जाते का रे कुठे? लोच्च्या 200-400-500 गेले कसे रिकामे धंदे करत काय बिनकली खाणीच्या. चाल अंदर चालतो फक्त अंदर चाल. त्या बापही बाबा तसा होता तो बी तसाच. खरं नाही गड्या बुडी झोडते रे बाबा मला. मला अर्जंट काम मला जा लागते. पाटलं मला आल्या म्हणजे पाटील बोल की फाटील बोल. पहिले घरात चालतो आता. घरात चाल मुकडे. तुला सांगून राहिली मी. नाही मी झोडीन कर तुला 38 मारी तुला. 4 चौघ आहेत. मुकडे चाल घरात. चाल लवकर. खरं नाही बाबा बुडी झोडते बाबा. ढुंगण लाल करते माय. चालते की मी चालते की नाही? हो मा चाल बुडे मानू मा. अरे लुच्च्या मग रिकामे धंदे काय करते रे? काय करते रिकामे धंदे? ये गड्या शिवलाल बरोबर. हो नामदेव. अरे बा शिवलाल तू होता म्हणून ते वावराचं माहित तरी पडलं बा मला. धुऱ्याचं धुरा फोडला म्हणून त्या मुंशानं. नाही तर का मला काही माहिती नसतं पडलं बा. मी तर लेका त्या दगड्या लग्नातच राहिलो असतो बा. पत्रिका वाटान लग्न करान फलानं करान. याले फोन ला आणि त्याला फोन ला.
मायले का बँड सांगा आणि भाज्या सांगा, इकडे मावारा धिंगाणा लागला असता रे बा. तो होता म्हणून वाचलो रे वाशिवलाल मी. अरे बापा नामदेव भाऊ, शेजारी धर्म आहे बापा. आता तुमच्या वारा आहे शेजारी, आम्ही आता मला दिसलं ते तर सांगणं काय वा मला तुम्हाला की बा तुमचा शेजारी कसं तुमचा धुरा फोडला. गड्या केलंय, चांगलं काम केलं रे बा तू. मला लक्षात आणून दिलं बा, मला वावरा लोकांना दाखवून दिलं बाबा. अजून बसल्या का बेकार झालं असतं बा. मी इकडे लग्नात राहिलो असतो आणि इकडे घोड झाला असता सारा माय. तसं काय नाही नामदेव भाऊ, कसं आता आपला शेजारी धर्म आहे बा, सांगणं आपलं काम आहे बा. जे दिसलं ते सांगितलं बा तुम्हाला. पण आता कसं अजूनही सतर्क राहा बरं. मुंच्या या मनातली काही खुमखुमी गेली नाही, तो कसा अगोपणा करीन बरं आता पुढे. काय करणार आहे तो माझा तो साय, त्याची माय बहीण काढून आलो त्या घरून. आता नाही जात तो वावरालो. नाही पुरा शादोला मी, पुरा पैशी तैशी गेली त्याची. आता नाही तो रिकामधंदे करणार दुऱ्यासोबत. बापा नामदेव भाऊ, बोलायचे घाव भुजत नसतात बापा, मारायचे तरी भुजतात. आता तुम्ही बोलले की नाही, तो आता दातखन काम करीन तुम्हाला सांगतो. तो आता धुरा डबल फोडल्याशिवाय राहतच नाही. तुम्ही कसं वावरावर लक्ष देत राहता, लगन फगन घाला चुल्यात तिकडे, वावरावर लक्ष द्या. नाही काही तसं लक्ष ठेवायचं काम नाही रे आता. आता काय तो करणार आहे सायाला. आता नाही करणार तो लुच्च्या. अरे मी पुरी सटक काढली त्याची, भाऊच करे ना रे. हातपाय जोड्यावर आलता तू तर होतास ना मागं मागं. आता तुला माहित आहे. अरे बापा नामदेव, तुम्हाला अंदरची खबर देऊन राहिलो मी. खरंच ना, तो डबल कसं तुमचा काटा काढणार आहे तुम्हाला सांगतो. तो डबल धुरा फोडी तर कसं तुम्ही लक्ष ठेवा. आता लग्न फंगणार आणि लागूच नका. हे मा म्हणणं आहे बा. कसं आपलं कसं शेजारी धर्म आहे, सांगणं काम आहे, ऐकणं नाही ऐकणं तुमचं काम आहे. आपण काही खोटं बोलत नसतो. जे काही असते आपलं खरं असते 100%. जाऊ दे बा, लगन फगन चुल्या तिकडे पहिले वावराचं पाहा लागेल बा. हे पुढच्या वर्षी होईन सहाचं लगन आहे दगड्याचं. पण पहिले आता पेरणी पाणी वावरा येणार लागतो रे बा. आता बरं झालं बा तुम्ही शिवला, मला लक्षात आणून दिलं रे बा. हे राहिलो लग्नानं काय अडलं काय आपलं बापा. हे पण हे वावराचं, तुमच्या वावरात जर 2 तिपना घुसला तो अंध, तर कसं लगन फगन पुरणार आहे नाही तुम्हाला. कसं म्हणून म्हटलं वावराकडे लक्ष द्या. हो गड्या शिवला, तू बरोबर बोलून राहिला. चला बा, हे तुम्ही मली वावरात जा लागते, मली शेजारी पाजारी पाहा लागतात ना बा. माझी हरामखोर शेजारी आहे. आपण तर 24 तास वावराची गाठच नाही सोडत. नाही वावरातच बापा, बाजूच टाकून ठेवले आपण. त्यातून कधी कोण धुरा फोडीन काय नीम तोडीन काही सांगता येत नाही. बेकार होईल काम. हो बा, मी येतो बा वावरात. मीच काय थांबू, मला येऊ दे बा त्यासोबत. नाही मी त्या वावरात नाही चाललो, मी दुसऱ्या वावरात चाललो तिकडल्या. तुमच्या शेजारीच्या वावरात नाही चाललो मी. सरपंच शेजार नाही का आपला, तिकडे चाललो मी. बरोबर बा, तू जाय बा तिकडे, मी जातो बा वावरात इकडे. मग आता हो चला मग नामदेव, येतो मग मी. हो ये. मायले दिली इथे आता आग लावून. आता इजत बसले का नामदेव तू. तिकडे मुंशेले दिली आग लावून त्या बुडाले. तो आता रातभर खणते तिकडे, पुरा धुरा चक करते. हा गडी आता सकाळी जाते पायाले. घ्या दाबून, कुस्तम कुस्ती दोघायची फायटिंग. आता मजा येते गावामध्ये, आता येते मजा. मला असं घरी बसायला लागणार बा. मला जायला लागेल सरपंच आहे घरी, सरपंचाला घ्यायला लागेल आणि वावरात जायला लागेल पहिले. पाहा लागेल बाबा मुंशा काय करते. बसून जमणार नाही बाबा. बसलो तर भरतो अजून घर, काही सांगता येत नाही. लोकात खांडू खरा बेसा आहे. चाल बापा, चाल रे बापा नामदेव पटकनी बा. चाल सरपंच बापा, पुरं लक्ष ठेवायला लागते रे बा. आता मुतला वावरात जाय बापा आता नामदेव. आता कोणा फंद्यात पडू नको रे बा. सरपंच पाह त्या मुंशान काय केलं, ते अम्मा आले त्याच्या पानं. काल जरासा कोरेल होता, आज पुरा फोडला धुरा. पाह किती लुच्चीगिरी आहे पा. अरे बापा नामदेवरा, तुमचा शेजारी जसा लुच्चा आहे तसा शेजारी माय लुच्चा आहे. हो बापा, तुमच्या सारखं माय का महाराजा. माई असं धुऱ्याचं नाटक आहे ना, काय करू. 8 वर्ष झाले कोर्टात केस टाकेलाय. अजून काही झाटा मात्याचं काही होऊन नाही राहिलं, मागं पुढे काही जाऊन नाही राहिलं. हार जिक काहीच नाही, पैशाची उलाढाल चालूच आहे. अरे बापा सरपंच, हे पा ना तुम्ही आता. तुमचं जाऊ द्या, पण हे मायेचं पा तुम्ही कसं आहे तर सांगा. आता राहिला धुरा पा, हितभर फुटभर मावारात आला आता. सांगा ना राजा नामदेवरा. तुमच्या वारात तर पुरंच घातलं यानं. शेजारी बा दुश्मनाली भेटून. हो बापा, काय किती बोगस काम आहे सांगा आता. आता धुऱ्याचे इकून फिरीन का आता. सांगा बरं, काही गरज आहे का धुरा फोड्याची लुच्च्याले मुंशाले. अरे बा, तिकडे वावर अर्ध पोळीच असते याचं, धुऱ्यातच मरून राहिला.
काय करा सरपंच सांगा आता, तुम्ही सांगा. कालच याला वॉर्निंग देऊन आलतो तरी यानं खाजवलीच डबल. आता नाही सोडत राजे यायला, नाही याला हागवतो आता. बस झाला तर याची नाटकं सायाचे, बस झालं याला प्रेमाने घेणार. झ्याट माझी जे होईन ते होईन साय, याला खलासच करतो आता, खलास डायरेक्ट. आता काय सांगू मी तुम्हाला, सांगा आता त्या मूर्खाला सांगून बी फायदा नाही. तू मुंशा काही कोणाचा ऐकत नाही, तरी तुम्ही त्याच्या पोराला सांगा जरासं समजून. कारण म्हणा गळा मारते हे कसं रे बा. तू ये माया काही नाही बा, भांडण नाही तंटा नाही म्हणा गळ्या. तू मा घरी खातं येऊन जाऊन काम पडलं की माझं मरतं. हे तुझ्या बापाशी धंदे करून राहिला म्हणा, रिकामी दुरे फोडून राहिला वावराचे. बाबा सरपंच त्याच्या पोरालेच काय सांगू मी, तोही लुच्चा जाय ना त्याच्यासारखाच तो पोर आहे त्याचा. तोच काय सुद्धा आहे का बापाचीच बाजू हिंड तो. त्याला किती म्हटलं आपण ना, तर कोणता पोरगा आपल्याकडून बोलणार आहे का? नाही ना, बोलणारच नाही तो. तुझ्या बापाकडून बोली नाही नामदेवराव, तुम्ही येईन त्याच्या पोराला सांगा तुम्ही मुंशाच्या मारत्याले. त्याला म्हणा कारगडा हे असं आहे ना. पण त्यानं जर नाही ऐकलं तर मग पुढचा इलाज आहे झपका झपकीचा. मग पाहून घेऊ पुढचं, झट माझी जे होईन ते होईन. मग काय हलकं बरी होते त्याच्यानं पाहू. मग सांगणं काम आहे पण आपलं, त्याच्या पोराच्या कानावर टाकणं आपलं काम आहे. बरोबर, पण आता साऱ्या गावात मी पेरलं तर या पोरा खाणार गेलं नाही शिंगा. त्या लुच्च्याला माहित नाही शिंगा मारतेले. आला तर काय मला भेटायला तरी आला काय. आणि हे रातोरात त्याचा रिकाम धंदे केली बी. पानं जरासा धुरा कोरेल होता, आता पुरा पानं धुराच नाही दिसत ना. तुम्ही तुमच्या डोळ्यानं पहा. नामदेवराव मला सारं दिसून राहिलं, पण आता आपल्या दोघांना दिसून फायदा नाही ना. बंदा गावाला दाखवा लागेल ना आपल्याला, हे काय तमाशा चालू आहे. तर बंद गाव दिसा जमा करा लागेल आता. तसा मेळ नाही येत आता. पहिले त्या मुंच्या पोराला सांगा आणि मग गावाला दाखवू हे आपण हा तमाशा. हो चला चला, त्या हितभर पोराला सांगू त्या मारतील त्याच्या. कार बाहेर काय रिकामी धंदे लावले. चला पहिले त्याले मग गाव नोटिसा गावाला दाखवून देऊ. मोठ्या पाटलाले त्या रामा बुड्याले त्याला सारे दाखवा लागेल नाही. हो चला चला. आणि जास्त माझून गावात करू नका बरं. पहिले कसं गावातले मोठमोठे लोक तेल दाखवून द्या आणि मग पोपा आहे तर पुढे पेरणीच्या घाती. ऐकलं नाही तर मग कसं पुढचा इलाज आहे आपल्याच. चला ना, पहिले मारचल सांगू आपण समजून दोन गोष्टी, मग पाहू आता पुढे काय आहे. तर तुम्ही म्हणसान तसं, आम्ही काय तुमच्या शब्दाच्या बाहेर आहो का. पण या मुंशाला कसं मला हिसका दाखवाच लागते आता. याची कसं अंटी गरम कराच लागते मला. चला चला, आता हितभर धुऱ्यासाठी माझं नाही. आता सांगा, उन्हाळा लागला की हे कीर्तन चालूच होते. गाव परत आहे, घर परत होते हे चालू. काय बाया धुऱ्यावर मरतात काय माहिती. येऊ काही गरज आहे का धुऱ्यावर याची. मायरी तिकडे वावर अर्ध लागलाच तर पडीत असते, पण धुरा पहिली. धुऱ्यावर लोकांचं खूप प्रेम आहे बा शेतकऱ्याचं. हो, धुरा महत्वाचा. सरपंच या माझ्यावर तर जाईल हितभर धुरात दाखवतो आता कसा आहे. धुऱ्यावर कसे येतात कसे धुरे फोडतात मायले त्याच्या मुंशाच्या. पुरे घोडे लावतो मी त्याला. चला फक्त तुम्ही आता चला. याच्या गद्याच्या बच्चा लुच्च्या हानीचा त्या मायला काढलं बी शादवलं मी त्याला. माय बहीण तरी लुच्च्या आला जाते मोऱ्याले सायाचा. अरे हो बाबा, शिवे देऊन बी काही फायदा नसते. दगडाला काही घाम येत नसते. जो खांडू खराब आहे तो तसाच असते. चला. अरे मारती कोणती बीजवाई भरली रे ना ते काय बा. बुडा म्हणीन ते जाईन आता मग बुडा आणले बीजवाई. अजून तर काही आणली नाही गड्या. आयलं का तू एवढा मोठा झाला का तरी बुड्याच्या हाती आहे बा. बुडा म्हणीन तेच फायनल का मा बुड्यानं हाती दिलं बी आता. मा बुडा म्हणे जाय म्हणे बाबू बीजवाई घेऊन ये. जाऊ दे बा, जे आहे ते बरं आहे बा. बरं आहे बुड्याच्या हाती. सारं टेन्शन बुडाच घेते. आपल्याला काही घेणं देणं नाही. औरात जाण घरी या. काही आणा लागते का ठेवा लागते का काय करा लागत नाही. आपल्या डोक्याला ताप नाही भाऊ. बुडा घेऊन राहिला डोक्याला ताप तर घेऊ दे ना. अरे तसं नाही मारती, पण तुला समजलं पाहिजे ना भावा व्यवहारातलं. एकटीक करणं, सामान घेणं, फवाऱ्याचे औषध आणणं तुला समजलं पाहिजे ना. बुडाच करीन मरे थदलो तर तुला काय झाटा समजीन त्यातलं. ते हाती घेणं बाबू व्यवहार. बडा व्यवहार. मा बुडा मा हाती रुपये देत नाही. व्यवहार मागून राहिला तू. मा बुडा मरे थदलो मा हाती काहीच देत नाही. तुला सांगतो. मा बुडा मरीन तर मा हाती भेटी थदलो तर काही मिळ नाही. अरे बा मारती, तुला आलं पाहिजे की नाही बा. बुडा तर जाईन मरून तर तुला काही येणार नाही. हेंबाळ्या पुढे गहू कशी इकान ज्वारी कशी इकात काय कोणतं ध्यान कोणतं ठेवात भावराव समजणार नाही. येणार नाही लेका तुले हेंबाळ्या. हो गड्या मा बुडा तुला माहिती आहे कसा आवडेल माणूस आहे. तर पुरा तिरकड माणूस आहे.
व्यवहाराची गोष्ट काढली की मग बुडा म्हणते फौजीच्यातून काय कमायला का माझी इस्टेट आहे, मी पण काय करायचं आहे तर असा विषय भाऊ आमच्या घरचा. जाऊ दे भाऊ, मला काय दुखत्यानं शेर पाय देऊन राहिला फालतू घेण्याच्यात, मग गाडीचा खाखाना करून देऊन राहिला तू. बरोबर जाऊ दे, मला काही नाही करायला लागत बा, तुमचं तुम्ही बाबा काय जे होतं ते मी सांगितलं बा तुले. जाऊ दे, हा डोकसू नको आता. मारत्या बोला नमदे बघ अण्णा, मारत्या त्या बापाले माझ्यावर त्याला समजून सांगत्या मुंछड, नाहीतर मग कसं माझ्यापेक्षा कोणी वाईट नाही बरं सांगून राहिलं मी. हा माणुसकीत समजून सांगत्या भाडव्याले, रिकाम धंदे करते तो. काय राजा मी तुम्हाला नामदेव भाऊ म्हणून राहिलो राजा, तुम्ही बापा शिव्या देऊन राहिले. हा काय झालं, काय झालं अशा कोणी शिव्या देऊन राहिले तुम्ही आम्हाला. त्या बाप लुच्च्या शिया खायच्याच लायकीचा आहे तो, डुकराच्या फोडचा अगं कामा करते. त्याला माणुसकीत समजून सांग, डुकराले सांगून राहिलो मी, त्याचं मापेक्षा कोणी वाईट नाही तुला सांगतो. काय झालं काय अरे जरासा वावरात जाऊन पाहिजे ना, त्या बापानं काय केलं तर या नामदेवरावचा पुरा धुरा फोडला ना. तुझे वावर नामदेवरावचं वावर एक केलं एक, हा धुराच नाही ठेवला, एक झाड नाही ठेवलं धुऱ्या त्या बापानं लुच्च्यानं. बरोबर आहे का हे त्या बापाचं, बरोबर आहे का सांग ना. काय बापाला माणुसकी समजून सांग, तो धुरा जर जागेवर नाही आला तर माझ्यापेक्षा कोणी वाईट नाही, मी खांडच करीन ते बापा सांगते मी तुले. मी लय डेंजर माणूस हा, मी कोणाच्या वाटी नसतो जात एकटो, आणि गेलो तर मग मी सोडत नसतो कोणाला. बापा नामदेव गरम नका हो बापा, काय करायचं मी करतो बापा, पण असे गरम नका हो बा तुम्ही, अशा बोलू नका बा. मी सांगतो बापाला समजून, टेन्शन घेऊ नका तुम्ही. पण बरोबर नाही ना लेका, तू येऊ मा घरी खातं पेतं बसतं गप्पा मारतं, त्या बापाच्या मागांडीत बोटं घालते. बरोबर आहे का हे, म्हणजे तू चपडतं त्या बाप रिकामे धंदे करते, बरोबर आहे की नाही. हा म्हणजे दोघं बापले काही मिली भगत. बापा नामदेव तसं काय ते मला काही माहित नव्हतं बाबा याच्यातलं, तुम्ही सांगितलं म्हणून मला माहित पडलं. मी तर गावात जायला होतं भाण्याला विचारा, आजच आलो मी सकाळी, मला काय माहित नाही मा बुड्यानं काय काशी केली वावरात. तर पाहतो मी काय आहे तर विचारतो मा बुड्याले, तुम्ही टेन्शन ना घेऊन नामदेव. लवकरात लवकर पाय काय करायचं आहे तर सांगून राहिलं मी, नाही तर मग कसं मी जर काही केलं तर कसं मग तू म्हणशील का नामदेव भाऊ मला सांगितलं नव्हतं लेक. कसं मा पुढचा इलाज मी ठरवला आता, काय तर लवकरात झटकनी पटकनी संध्याकाळ मला निर्णय द्यायचा. हो नामदेव भाऊ करतो मी काय करायचं आहे पाय मग. चला सर. हो चला चला. आता आपण नामदेवराव पोराला सांगितलं त्याच्या हुंशाच्या, आता आपल्याला टेन्शन नाही ना, पोरगा म्हणेन का आपल्याला. आता पुढचा खेळ करू आपण, चला. हा त्या मुंशाला दाखवतो ना साजेल, त्याचे हात पाय तोडतो, नाही तोडले तर मग म्हणतात मी हाही नामदेव नाही. मग बेले का मारतील का बुडा, काय अशी रिकाम धंदे करत राहायचं घेणं देणं. सगळा काय सांगू तुले, मा बुडा एवढा माजर होता काय सांगा तुले, जटीने जटी गांडीत बोटं घाली, रिकामी धंदे, जटी गोळा आहे तटी बोटं घालती, एवढा बोगस आहे मा बाप. हो बापा हो मारती, हे बरोबर नाही बरं असं भांडणं. जाय घरी ते काय तर म्हणून टाक बा बुड्याला समजून सांगतोया. हा सांगतो समजून, पण खायचा काय ऐकते बा आमचा गडी, मा बाप म्हणजे बापच आहे, तो गडी ऐकतच नाही कोणाचं. हा त्याला असं असं समजून सांगितलं, बारा हेल्या जोर येते मा बापाले, काय सांगा तुले. तरी मी म्हणतो बा आता हो जाय बापा सांग त्या बुड्याला समजून, भांडणापेक्षा बरं नाही. नामदेव खतरनाक आहे बरं, याचा साय गुंडाचा आहे तुला सांगतो. असं उपटोपटोच मारीन बरं त्या बापाला, काही सांगता येत नाही, नो गॅरंटी हे काय करतील तर. नामदेव भाऊले काही फरक नाही पडत. हो पाहतो बा, जातो मी घरी पहिले आता. मायले का मा बाप म्हणा हात जोडाले का असा बदलीन, जर बाप कोणाला भेटून आल्या का तर तिने तिथे बोटं घालते, बोगस कामं करते नाही काय लुच्च्या.